10th सेमी सायन्स 1 सेकंड लेसन पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट. यामध्ये डोबेराइन ट्राइड्स लॉ, न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉ, मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल हे आपण पार्ट 1 या व्हिडिओमध्ये पाहिले. त्याचे मेरिट्स, डिमेरिट्स आणि एक्झाम्पल्स पण आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिले. आता आपण पार्ट 2 व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ह्या 3 सायंटिस्टने जे इलेमेंटचं क्लासिफिकेशन केलं त्यामध्ये काही ड्रॉबॅक्स होते. मग हे ड्रॉबॅक्स ओव्हरकम करून हेनरी मोझले या सायंटिस्टने मॉडर्न पिरियडिक टेबल फॉर्म केला, म्हणजे लॉंग फॉर्म पिरियडिक टेबल फॉर्म केला. मग त्या लॉंग फॉर्म पिरियडिक टेबलमध्ये जे इलेमेंटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे ते, त्याचा लॉ आणि इलेमेंटचे वेगवेगळे टाइप्स हे आपल्याला पार्ट 2 या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. पहिला क्वेश्चन असा असेल, स्टेट द हेनरी मोझलेस कॉन्ट्रीब्युशन इन मॉडर्न पिरियडिक टेबल और लॉंग फॉर्म पिरियडिक टेबल. फर्स्ट ऑफ ऑल, हेनरी मोझले suggests that atomic number is the only fundamental property of element, not its atomic mass. Means Henry Moseley classify the element in modern periodic table on the basis of atomic number instead of atomic mass. डोबेराइन असेल, न्यूलँड्स असेल किंवा मेंडेलिव्ह असेल यांनी इलेमेंटचं क्लासिफिकेशन करताना ॲटॉमिक मास नुसार केलं, पण हेनरी मोझलेने इलेमेंटचं क्लासिफिकेशन करताना ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबर याला प्रेफरन्स दिला आणि ॲटॉमिक नंबरनुसार इलेमेंटचं क्लासिफिकेशन केलं. ही शो दॅट ॲटॉमिक नंबर ऑफ इलेमेंट इज न्यूमेरिकली इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन और इलेक्ट्रॉन. ॲटॉमिक नंबर मीन्स व्हॉट? द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन और इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अन ॲटम is known as atomic number. Henry Moseley show that the atomic number is numerically equal to the number of proton or number of electron. The shortcoming or merits of Mendeleev's periodic table were overcome by Henry Moseley to modify a long form periodic table. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये ज्या काही त्रुटी होत्या, जे डिमेरिट्स होते, ते ओव्हरकम करून हेनरी मोझलेने न्यू फॉर्म म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल फॉर्म केला. हा मॉडर्न पिरियडिक टेबल फॉर्म करत असताना हेनरी मोझलेने नोबल गॅसला त्यामध्ये सेपरेट प्लेस दिली. ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये काही ग्रुप्स आणि काही पिरियड्स वापरले. मग जर हा टेबल आपण व्यवस्थित पाहिला तर याच्यात आपल्याला दिसतंय की टॉपला काही नंबर्स दिसतात. ग्रुपच्या टॉपला काही नंबर्स आहेत फ्रॉम 1 to 18. These 1 to 18 number shows groups, means there are 18 groups. म्हणजे इथे 18 ग्रुप्स आहेत, कारण ग्रुप्स म्हणजे व्हर्टिकल कॉलम इन मॉडर्न पिरियडिक टेबल, त्याला आपण ग्रुप म्हणलं होतं. आणि काही रोज वापरले. जर इथे व्यवस्थित बारकाईने पाहिलं तर आपल्याला 7 रोज वापरले इथं दिसतात, म्हणजे 7 पिरियड्स इथं वापरले आहेत. मग डायग्राम वरून आपल्या एवढं लक्षात येईल की हेनरी मोझलेस मॉडर्न पिरियड टेबलमध्ये 18 ग्रुप्स, 7 पिरियड्स आहेत. इथे जरा वेगळा कलर दिसतोय, म्हणजे इथे जी मोस्लेने दाखवताना एक झिगझॅग लाईन दाखवलेली आहे, ज्याचा स्टडी आपल्याला पुढे करायचा आहे. इलेमेंटचं क्लासिफिकेशन करताना इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर वापरलं, म्हणून 1 नंबरला हायड्रोजन, 2 नंबरला इकडे हेलियम, 3 नंबरला लिथियम, असं कंटिन्यू क्लासिफिकेशन इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार केलं. मग यानुसार मॉडर्न पिरियडिक लॉ पुढे सांगता येईल आपल्याला, द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन ऑफ ॲटॉमिक नंबर. मेंडेलिव्हच्या पिरियडिक लॉ मध्ये इथे शब्द फक्त बदलला होता, ॲटॉमिक मास होता, त्याऐवजी इथं फक्त शब्द घ्यायचा ॲटॉमिक नंबर. म्हणजे दोन्ही लॉ जवळजवळ सारखेच आहेत, एका शब्दाचा बदल आहे. सो मॉडर्न पिरियडिक लॉ इज लाईक दॅट, द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स are the periodic function of their atomic numbers. जर हा पिरियडिक टेबल आपण व्यवस्थित पाहिला तर याचा स्ट्रक्चर आपल्याला समजून घेता येईल. स्ट्रक्चर मध्ये आता सांगितल्यानुसार तिथे 18 ग्रुप्स वापरलेत, 18 ग्रुप्स आणि 7 पिरियड्स आहेत. पण हे होताना जो टेबल 4 ब्लॉक मध्ये डिवाइड झाला. पहिल्या 2 ग्रुपचा एक ब्लॉक तयार झाला, त्याला एस ब्लॉक म्हणलं गेलं. नंतर मिडलला डी ब्लॉक दाखवलेला आहे,
जो 10 ग्रुपचा तयार झाला, राहिले 6 ग्रुप, त्या 6 ग्रुपचा मिळून हा पी ब्लॉक तयार झाला. परत असा प्रश्न येईल की खाली 2 रोज दाखवलेले आहेत, 7 पिरियडच्या व्यतिरिक्त अजून 2 रोज खाली दिसतात आहेत, तर ते 2 रोज या 6 आणि 7 पासूनच मॉडिफाय झालेले आहेत. त्या 2 सेपरेट सिरीज आहेत, त्यातली फर्स्ट सिरीज लॅन्थेनाइड सिरीज आहे, सेकंड सिरीज ऍक्टिनाइड सिरीज आहे. तर असं हे स्ट्रक्चर साधारण आपल्याला समजून घेता येईल की मॉडर्न पिरियडिक टेबल हा ह्या 4 ब्लॉक मध्ये डिवाइड करण्यात आला. इलेमेंटचा क्लासिफिकेशन सोपं व्हावं म्हणून कदाचित हे 4 ब्लॉक्स केलेले असावेत. पुन्हा एकदा मी ब्लॉक्सची नावं सांगतो. इथे आहे हा एस ब्लॉक, इथे आहे हा डी ब्लॉक, इथे आहे हा पी ब्लॉक, आणि डाऊन साईडला ज्या 2 सेपरेट सिरीज आहेत त्याला एफ ब्लॉक म्हणायचं. नावं इथे तुम्हाला दिसतात आहेत. तर स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल जर प्रश्न आला तर त्यामध्ये काय पॉइंट्स लिहायचे? फर्स्ट पॉइंट, मॉडर्न पिरियड टेबल इज बेस्ड ऑन atomic number of elements. Second point, noble gases have separate place in modern periodic table. आणि ती कुठं दिली तर हा जो शेवटचा ग्रुप आहे 18 ग्रुप किंवा त्याला 0 ग्रुप पण म्हणलं जातं, या 18 ग्रुप किंवा 0 ग्रुप मध्ये नोबल गॅस, इनर्ट गॅस किंवा त्याला स्टेबल इलेमेंट अशी वेगवेगळी नाव आहेत, त्यांना सेपरेट जागा एमपीटी मध्ये दिली होती. देअर आर 18 ग्रुप्स अँड 7 पिरियड्स इन मॉडर्न पिरियड टेबल. Modern periodic table consists of 4 blocks, as I say now only, and the name of blocks are S block, P block, D block, and F block. The zigzag line is present in P block. This zigzag line shows old classification of element like metal, non-metals, and metalloids. Or by other way, we say that the zigzag line separate metal, non-metal, and metalloid in modern periodic table. Now we have to describe the 4 block of MPT. आत्ताच पाहिल्यानुसार MPT हे 4 ब्लॉक मध्ये डिवाइड झालेलं आहे. SPDF हे SPDF 4 ब्लॉक MPT चे आहेत. म्हणजे 4 ब्लॉकची माहिती आपल्याला स्वतंत्र पाहिजे. मग कुठल्याही दोघांमध्ये फरक विचारला, डिस्टिंग्विश विचारला तर ते आपल्याला प्रॉपर लिहिता येईल, त्याच्यावर शॉर्ट नोट लिहिता येईल. म्हणून प्रत्येक ब्लॉक आता आपण सेपरेटली लर्न करूया. त्यातला फर्स्ट ब्लॉक आहे एस ब्लॉक. इथे जर डायग्राम पाहिली तर 1 आणि 2 नंबर दिसतोय, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड ग्रुपचा मिळून हा एस ब्लॉक तयार झालेला आहे. फर्स्ट आणि सेकंड ग्रुपचा मिळून एस ब्लॉक तयार झालेला आहे. मग त्याच्या शॉर्ट नोटच्या पॉइंट मध्ये मी काय लिहू शकतो? द ग्रुप फर्स्ट अँड सेकंड टुगेदर फॉर्म एस ब्लॉक. एस ब्लॉक कन्सिस्ट ऑफ 13 इलेमेंट्स. म्हणजे इथे जर तुम्ही काउंट केले तर 13 इलेमेंट्स तुम्हाला दिसतील. नंबर ऑफ इलेमेंट्स इन एस ब्लॉक किती आहेत? तर 13 इलेमेंट्स आहेत. मग एस ब्लॉक इलेमेंट्स हॅव 1 or 2 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट सेल. जर फर्स्ट ग्रुपचा विचार केला तर इथे जेवढे इलेमेंट्स असतील त्या प्रत्येक इलेमेंटच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल. नंतर सेकंड ग्रुपचा विचार केला तर इथे जेवढे इलेमेंट्स असतील त्या प्रत्येक इलेमेंटच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स असतील. मग ते आपण प्रॉपर्टी मध्ये लिहू शकतो. 1 or 2 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द आउटरमोस्ट सेल ऑफ द इलेमेंट्स विच आर प्रेझेंट इन एस ब्लॉक. अँड फ्रॉम दॅट एस ब्लॉक ग्रुप फर्स्ट ए इज अ फॅमिली ऑफ अल्कली मेटल अँड ग्रुप सेकंड ए, दिस वन, इज फॅमिली ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल. अशा पद्धतीने एस ब्लॉकवर आपल्याला एवढे पॉइंट सांगता येतील. पुढचा ब्लॉक आपल्याला पाहायचा आहे पी ब्लॉक. पुन्हा पी ब्लॉकची डायग्राम आता सेपरेट केलेली आहे. पात्यातनं 13 पासनं 18 पर्यंत म्हणजे 13 to 18 ग्रुप्स आपल्याला इथं पी ब्लॉक मध्ये दिसतात. डायग्राम वरनं जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. 13 पासून 18 पर्यंतचे जर ग्रुप्स आपल्याला दिसतात तर पहिला पॉइंट आपला तोच यायला पाहिजे. द ग्रुप 13 to 17 and 0, याला मी 18 पण म्हणू शकतो. तुम्ही 13 to 18 म्हणा किंवा 17 and 0 म्हणा, कसंही म्हणलं तरी त्याचा अर्थ एकच होणार आहे. 13 to 18, 13 to 17 और 0 ग्रुप, कारण याला 0 ग्रुप पण म्हणतात. टुगेदर फॉर्म पी ब्लॉक, म्हणजे याचा हा पी ब्लॉक तयार झालेला आहे. इथले जर इलेमेंट आपण काउंट केले
तर 6x6 चा इथे खाली टेबल दिसतोय. 6 6 36 होईल आणि हा एक हेलियम वरती राहील म्हणून 37. Total 37 elements are placed in P block. These P block element have 2 to 8 electrons in their outermost shell. 2 पासन 8 इलेक्ट्रॉन्स इथे जेवढे एलिमेंट्स असतील त्यांचा सगळ्यांचा विचार करून हे वाक्य लिहिलेलं आहे की 2 to 8 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द आउटरमोस्ट सेल. कारण हेलियम जर पाहिला तर त्याच्या आउटरमोस्ट सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याच्या खाली निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन आहेत. यांच्या आउटरमोस्ट सेल मध्ये मात्र 8 इलेक्ट्रॉन्स असतील. नंतर ही जी 17 ग्रुप आहे इथे जर पाहिलं तर प्रत्येक इलेमेंटच्या आउटरमोस्ट सेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतील. अशा पद्धतीने प्रत्येक ग्रुपचा विचार केला तर 2 to 8 electrons are present in the outermost cell of P block element. Group 13 to 17 consist of non-metal elements, while 17 group separately known as halogen, and the 0 group consists of noble element, which are also known as inert gases, which are also known as stable elements. अशा पद्धतीने P block आपण हा त्यावरचे शॉर्ट नोटचे पॉइंट, डिफरन्सचे पॉइंट लिहू शकतो. पुढचा ब्लॉक आहे डी ब्लॉक. डी ब्लॉक जर पाहिला तर 3 पासून 12 पर्यंतचा आहे. 3 to 12 ग्रुप्स त्याच्यामध्ये येतात. म्हणजे हे टोटल 10 ग्रुप्स त्याच्यामध्ये येतात. मग 10 आले आणि 1 2 3 4 रोज आले म्हणजे टोटल 40 इलेक्ट्रॉन्स इथे आले. म्हणून आपण असं म्हणू शकतो की द ग्रुप 3 to 12 together form D block. 40 elements are placed in D block. D block elements last 2 cells are incompletely filled with the electron. इथे जेवढे एलिमेंट्स असतील त्या एलिमेंटच्या लास्ट 2 cells are incompletely filled with electrons, hence they are known as transition elements. And the transition elements are placed in D block. सेपरेट त्याचा एक सेंटेन्स आपण फॉर्म करू शकतो. पुढचा ब्लॉक आपण पाहणार आहोत, शेवटचा ब्लॉक F ब्लॉक, की जो मॉडर्न पिरियडिक टेबलच्या बॉटमला असलेल्या 2 सेपरेट सिरीजचा बनलेला आहे. सो एफ ब्लॉक इज मेड अप ऑफ 2 सेपरेट सिरीज प्रेझेंट ॲट द बॉटम ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. द 2 सेपरेट सिरीज ॲट द बॉटम ऑफ एमपीटी इज नोन ॲज एफ ब्लॉक. एका सिरीज मध्ये 14 एलिमेंट्स असतील म्हणून टोटल एफ ब्लॉक मध्ये 28 एलिमेंट्स असतील. And the elements which are present in these 2 series means in F block, they have their last 3 cells incompletely filled with electrons, and such element are known as inner transition element. That means inner transition elements are placed in F block at the bottom of modern periodic table. And these 2 series are lanthanide series. First series is lanthanide series and second series is actinide series. So these are the F block. पुढचा क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे डिफरंट टाइप्स ऑफ इलेमेंट. डिफरंट टाइप्स ऑफ इलेमेंट ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. देयर आर 4 टाइप्स ऑफ इलेमेंट्स, नोबल गॅसेस, इनर्ट गॅसेस और स्टेबल. सेकंड टाइप है नॉर्मल इलेमेंट, थर्ड टाइप है ट्रांजिशन इलेमेंट एंड फोर्थ टाइप है इनर ट्रांजिशन इलेमेंट. These all type of elements are we observe in modern periodic table means MPT. नोबल गॅसेस मुद्दाम इथं 0 दिलाय. 0 म्हणजे काय तर एकही सेल इनकम्प्लीट नाहीये, सगळ्या सेल्स कम्प्लिटली फिल्ड आहेत. सो द ॲटम ऑफ एलिमेंट इन विच ऑल सेल्स आर कम्प्लिटली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स आर known as noble gases. The noble gases are placed in 0 group or 18 group. They have stable electronic configuration. They don't lose or gain electron, so they don't take part in any chemical reaction. याच्यावर जर कुठलंही रिझन आलं तर हे पॉइंट्स आपण सफिशियंट आहे तिथे लिहायला. त्यांना 18 ग्रुप मध्ये प्लेस दिलेले आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल आहे, कुठल्याही रिएक्शन मध्ये भाग घेत नाहीत कारण ते इलेक्ट्रॉन लूज आणि गेन करत नाहीत. सेकंड टाइप आहे नॉर्मल एलिमेंट. एक दिलाय म्हणजे एक सेल इनकम्प्लीट आहे. मग याच्यावरनं आपण डेफिनेशन लिहू शकतो. द ॲटम ऑफ एलिमेंट in which last one cell is incompletely filled with electron, such elements are known as normal elements, and these normal elements are placed in all group 1 to 2, groups number 1 to 2 and 13 to 17. These group numbers consist of the elements which are known as normal elements. They are solid, liquid and gaseous in state. They are reactive elements. तीसरा टाइप है ट्रांजिशन एलिमेंट.
transition elements